Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात पावसाचा तडाखा सुरू आहे. हजारोच्या संख्येने गुरं दगावलेली आहेत. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तर पुराच्या पावसामुळे मोठ्या संख्येने नागरिक सुद्धा अडकलेले पाहायला मिळत आहेत. बोटीच्या सहाय्याने आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने नागरिकांचं रेस्क्यू केलं जात आहे. आणि अशातच मराठवाड्यात आणि महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात पावसाचं सावट आणखी काही दिवस असण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे. कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार झाल्यामुळे पावसाचा तडाखा आणखीनच वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते. त्यामुळे कुठे कोणता अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे हे सगळं आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट. तर सर्वात आधी आपण सॅटेलाइट इमेज बघणार आहोत, ज्याच्या माध्यमातून मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे बंगालच्या उपसागरात नक्की काय स्थिती आहे ते आपण समजून घेऊ शकतो. तर या मॅपमध्ये आपण बघू शकतो आजच्या तारखेचा हा सॅटेलाइट इमेज आहे, ज्यामध्ये आपण बघू शकतो की बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे. लो प्रेशर जे आहे ते क्रिएट झालेलं आहे. सायक्लोनिक सर्क्युलेशन त्यामुळे तयार झालेलं आहे आणि त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये, खास करून मराठवाड्यात, तुफान स्वरूपाचा पाऊस गेल्या काही दिवसांपासून बरसतोय. आता बंगालच्या उपसागरात ऑलरेडी 2 कमी दाबाचे क्षेत्र तयार झालेले आहेत आणि पुढे हे कमी दाबाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे आणि त्यानुसार पुढचे काही दिवस पावसाचा हाहाकार सुद्धा असण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली जाते. आता ह्यानुसार पुढचे काही दिवस कुठे कोणता अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे ते सुद्धा पुढच्या मॅपच्या माध्यमातून आपण समजून घेऊ शकतो. तर आजच्या तारखेचा 24 सप्टेंबरचा हा मॅप आहे, ज्यामध्ये आपण बघू शकतो की महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये आज पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली होती. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, नाशिक, अहिल्यानगर, संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, सोलापूर, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, याचबरोबर विदर्भातले हे जे सगळे जिल्हे आहेत, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, अमरावती, वर्धा आणि यवतमाळ, या सगळ्या जिल्ह्यात आज पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली होती. विजांचा कडकडाट, सोसाट्याचे वारे आणि वादळी वारे सुद्धा वाहण्याची शक्यता या पट्ट्यात वर्तवण्यात आलेली होती. येलो अलर्टवर हे सगळे जिल्हे होते. त्यानुसार आता तुमच्या भागात पाऊस पडतोय का किंवा वातावरण खुललेलं दिसतंय का, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आता उद्या आणि परवाची म्हणजे 25 आणि 26 सप्टेंबरची काय स्थिती असणार आहे, तर 25 आणि 26 सप्टेंबरला महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये पाऊस वाढल्याचं बघायला मिळतंय. यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली, विदर्भातले खास करून हे जे 3 जिल्हे आहेत, इथे मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. ऑरेंज अलर्टवर हे 3 जिल्हे आहेत, त्यामुळे इथल्या नागरिकांना अधिक सावध होण्याची गरज आहे. तर नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, त्याचबरोबर सातारा, सांगली, सोलापूर, पुणे आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जे जिल्हे आहेत, या जिल्ह्यांना येलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. इथे सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता त्यामुळे असणार आहे. मात्र यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली इथे अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. 26 तारखेची काय स्थिती असेल, तर 26 तारखेला रत्नागिरी आणि सातारा आणि कोल्हापुराचा जो घाटाचा परिसर आहे, इथे तुफान स्वरूपाचा, मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे. पावसाचा तडाखा या पट्ट्यात असण्याची शक्यता असणार आहे. मात्र आणखी काही जिल्ह्यांचं जर आपण बघितलं तर नंदुरबार, धुळे आणि जळगाव, उत्तर महाराष्ट्रातले हे जर जिल्हे सोडले तर उर्वरित सगळ्या महाराष्ट्रात पावसाचा हा आकार पाहायला मिळणार आहे. उत्तर महाराष्ट्रातले हे 3 जिल्हे वगळता विदर्भ असेल, मध्य महाराष्ट्र असेल, कोकण किनारपट्टीचा भाग असेल, पश्चिम महाराष्ट्रातले जिल्हे असतील, मराठवाड्यात जिथे आत्ता तुफान स्वरूपाचा पाऊस पडतोय, नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा झाल्याचं बघायला मिळतंय. अशा या सगळ्या पट्ट्यात, सगळ्या प्रादेशिक भागांमध्ये मुसळधार पाऊस पुढचे काही दिवस सुद्धा असण्याची शक्यता आहे. खास करून 26 तारखेला या सगळ्या पट्ट्याला, या सगळ्या जिल्ह्याला पावसाने व्यापलेलं असणार आहे. येलो अलर्टवर हे जे सगळे पट्टे आहेत, सगळे जिल्हे हे असणार आहेत. आता 27 आणि 28 सप्टेंबरची काय स्थिती असणार आहे, तर 27 आणि 28 सप्टेंबरला पुढच्या 2 दिवसांपेक्षा आणखी
तुफान स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असेल। इकडे आपण बघू शकतो 27 सप्टेंबरला ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे, सातारा, कोल्हापुराचा घाट परिसर जो आहे तिथे मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, तुफान स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, विजांचा कडकडाट असू शकतो, मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले असू शकतात आणि त्याचा मोठा फटका नागरिकांना सुद्धा बसू शकतो असं या अलर्टच्या माध्यमातून, मॅपच्या माध्यमातून आपण समजून घेऊ शकतो। याचबरोबर धाराशिव, लातूर आणि नांदेड या 3 जिल्ह्यांमध्ये सुद्धा तुफान स्वरूपाचा पाऊस असू शकतो। पावसाचा कहर असण्याची शक्यता या 3 जिल्ह्यात सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। तर धुळे आणि नंदुरबार वगळता इतर जे महाराष्ट्रातले सगळे जिल्हे आहेत, पश्चिम महाराष्ट्र असेल, मध्य महाराष्ट्रातले काही जिल्हे असतील, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, या सगळ्या पट्ट्यात सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे। येलो अलर्टवर उर्वरित महाराष्ट्रातले हे सगळे जिल्हे असणार आहेत। तर 28 तारखेला काही ठिकाणांहून पाऊस ओसरलेला असणार आहे। मात्र ऑरेंज अलर्ट अनेक भागांमध्ये देण्यात आलेला आहे। तुफान स्वरूपाचा पाऊस कोकण किनारपट्टीच्या या पट्ट्यात पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवलेली आहे। मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे, सातारा आणि कोल्हापुराचा जो घाट परिसर आहे इथे तुफान स्वरूपाचा, मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। पावसाचा तडाखा इथे असण्याची शक्यता असणार आहे। तर पालघर, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, अहिल्यानगर, संभाजीनगर, जळगाव, जालना, परभणी, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि भंडारा हे जे जिल्हे आहेत इथे सुद्धा पावसाचा जोर असणार आहे। येलो अलर्ट या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। तर अशा पद्धतीने पुढचे काही दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर असणार आहे। 26, 27 आणि 28 सप्टेंबरला खास करून अनेक भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस या जिल्ह्यांमध्ये, या पट्ट्यांमध्ये या तारखेला पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। नागरिकांना सावध राहण्याचं सुद्धा आवाहन करण्यात येत आहे। तर अशा पद्धतीने पुढचे काही दिवस नक्की वातावरण कसं असणार आहे, मराठवाड्यात खास करून मुसळधार स्वरूपाचा पाऊस आता पडतोय आणि तिथे सुद्धा पुढचे काही दिवस अजूनच पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असणार आहे, हे सुद्धा आपण या मॅपच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे। तुम्हाला तुमच्या जिल्ह्यासंदर्भात आणखी काही प्रश्न असतील, मान्सून संदर्भात किंवा वेदर रिपोर्ट संदर्भात तुम्हाला आणखी काही जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।